हा लय जीव आहे रे विराज तुझा लय काय आता विराज आहे ना विराज गेलाय पलीकडच्या घरी आणि त्यांनी काय धिंगाणा केलाय ती मी तुम्हाला दाखवतो आणि आता कवर लागन ही भरायला निवडायला तर आता व्हिडिओ मध्ये टाटा कर ओके क्यूट सर काय तर सर्वांना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज संध्याकाळी व्हिडिओ चालू केला मी तर रात्रीच्या वाजल्यात 9 आणि 9 वाजता आता आम्ही दुकान बंद करतो. पण आता विराज काही सध्याला अजून झोपला नाही. मला बी काय काम करून द्यायना का चॉकलेटी खातोय आणि मला पण म्हणतो चॉकलेटी खा. बघू विराजचे 2 शब्द आपण बघू संध्याकाळी. आता काय 9 वाजल्यात तर दुकान बंदच करायची आणि त्याच्याबरोबर विराज काय म्हणतोय बघू. तर विराजबरोबर 2 शब्द आता आपण बोलू आणि त्याच्यानंतर आपण दुकान बंद करू. विराज काय म्हणतो बाळा हा काय म्हणतो. तर आता विराजचं कसं आहे विराजची मम्मी हिथं नाही त्याला मला सांभाळावं लागतं. म्हणजे आतापर्यंत खेळला देऊ तोवर मी दुकान चालवलं पण आता संध्याकाळी झोपायचा टाईम झाला तर मग शक्यतो माझ्याशिवाय दीपाशिवाय थांबत नाही. आता दीपा तर गावाला आहे आता माझ्यापाशी झोपणार देऊ. आतापर्यंत खेळला आता झोपीला आलता थोडा आला माझ्यापाशी. आता दुकान बी नेमकं बंद करायची ना आम्हाला झोपायची बी पण विराजला काय अजून झोप आहे ना. विराजने काय केलं माहिती का चॉकलेटीचे पुढे घेतलेत. म्हणला मी बी दुकान टाकतो तुमच्यासारखं काका पण आतमध्ये टाकतो. कूलर लावले त्याच्या पुढे चॉकलेटी वाचल्यात आम्हाला जिथं झोपायची तिथं आणि तिथं तो काय चॉकलेटी खातोय. अरे मांजर बघ आलती आलती शेजारची मांजर आली काउंटरवर. हा तिला वाटलं की इथं मालकच नाही आपलं चला दुकानात. काय हा चॉकलेट दिली आमच्या विराजनी. लय जीव आहे रे विराज तुझा लय जीव आहे माझ्या ना. पप्पी दी नाही थुकत आहे मूर्ख. अरे पप्पी दी घराची पप्पी दी ना. अयो खातो काय मला खातो. आमचं असं क्यूट आहे आणि ते कसं म्हणतो आम्ही काय म्हणला आता पाणी काय असतंय. तर अशीच आमच्या विराजची मस्ती चाललेली असती. आणि आता काय असतंय गावात कीर्तनी काहीतरी ती वाजते. तर चला आता आम्ही किती वाजले विराज आता 9 वाजल्यात आणि आता आपल्याला झोपायचं ना. तर आम्ही आता काय करू आता झोपतो आता भेटू सकाळ डायरेक्ट सकाळ पुन्हा किराणा दुकान उघडायची लवकरच. त्याच्यामुळे लवकर झोपतो 9 वाजता आणि लवकरच उठतो हां. आणि विराजची सध्याला मस्ती अशी आहे की त्याची मम्मी नाही ना तर त्याला कोणी खवळत नाही तर बिंदास मस्ती चालू आहे त्याची आहे का नाही विराज. बरं आपल्या चॉकलेटीचे पुढे फोडलेत ना तो झोपायचं ना. आता विराज आहे ना विराज गेलाय पलीकडच्या घरी आणि त्यांनी काय धिंगाणा केलाय ती मी तुम्हाला दाखवतो आणि काय करतोय गपचिप ती पण संध्याकाळी दाखवतो. म्हणजेच कसं आहे लहान पोरं किती संध्याकाळी अडवून करतात आणि कसे सांभाळावं लागते ते आम्हालाच माहिती. एवढे ताप देतात आता सगळ्यांनाच माहीत असेल. चला त्याबद्दल नाही आमचेच काय म्हणजे सगळ्यांच्या घरी असतील लहान ते त्रासच देत असतील. मी चाललो आता विराजला तुम्हाला आता चाललोय मी तर विराजला दाखवतो विराज कुठं आहे काय करतोय. अरे विराज लपला काय बाळा तू लपला काय करतो तू. हे डोळे टाकून हसतोय डोळे टाकून काय कुठं नाही गेला तू. डोळे उघड आता शूटिंग चालू आहे तुझी. डोळे उघड ना शूटिंग चालू आहे तुझी. दादा विराज काय करतो तू झोपला नाही व्हिडिओ बाय कर टाटा कर सगळे बघते तुला व्हिडिओमध्ये टाटा कर ओके क्यूट. आणि सर काय केलं आता मी बघतो काय धिंगाणा चालला तिकडे सायकल लावली. तर विराजने असं बघा आम्ही जिथं झोपायची तिथं सगळ्या चॉकलेटी फोडल्यात. आता एवढ्या चॉकलेटी खाणार आहे का तर खरबूज आणि पिरू चॉकलेट सगळ्या 2-3 पुढे फोडून मिक्स केलेत. आता तो झोपलाच होता इथं आपण किती सांडलेत. तर कूलर लावले तर सगळं हवेने चाललंय उडून पुन्हा मलाच भरावं लागेल पिरू चॉकलेटचे पुढे. हां नको आहे भरायचे नको. तर खाली पण पडलेत आणि काय झालं तसंच ह्या साईडला कूलर चालू आहे. त्या कूलरमुळे सगळ्या चॉकलेटी ते आता उडायला लागले चॉकलेटी वर. विराज दिगा नको करू विराज मस्ती करू नको विराज. एवढी मस्ती नसती हां घ्यायची ना. तो दुकान आहे का तुझं दुकान आहे का ही काय नाही घ्यायचं तुझ्या चॉकलेटी का घ्यायच्यात विराज. कितीला आहे चॉकलेटी 7 रुपयाला एक चॉकलेट. अरे लयच महाग होती जरा ब्रँडेड दिसती काय खरबूज मग एकच आहे वय. ती पिरू चॉकलेट कितीला आहे 7 रुपयाला. नको भाऊ लय महाग होत्यात मग नको भाऊ. फुकाट देतो का फुकाट
फुकट नाही देत का रे बाळा? फुकट नसतं, पैसे असतं. एकच असतं फुकट आणि बाकीचे पैशाव. असं आहे होय. काय आहे त्या खोलीत जास्त उजेड नाही आणि त्याच्यामुळे तिथं काय शूटिंग जास्त घेता येत नाही. तर आता विराजला काय करतो, तेवढ्या चॉकलेटी भरतो आणि झोपी लावतो आणि डायरेक्ट मग बघू सकाळ काय काय हे बाकीचे कामं करायचेत. तर हे असतं लहान पोरांचं. म्हणजे काय करतात पोरं, एडवून करते संध्याकाळच्याला. म्हणजे मला तर दिवसभर ताप असतो, पण दिवसभर काय होतं घरचे सगळे सांभाळतात. म्हणजे वहिनीन त्या बघतात आणि आई पण बघते दिवसभर. पण संध्याकाळी मात्र असं थोडंफार मला बघावं लागतं, सांभाळावं लागतं त्याला. जास्त करून मायापाशी नाही थांबतो, खेळतच असतो. पण संध्याकाळी झोपताना मायापाशी येतो. तर असं तरी बी ताप असतो. हे मी दाखिलं नाही आतापर्यंत व्हिडिओमध्ये, पण असं भरपूर काही एडवून करतो. पण असं जर बघायला छान वाटलं तर मग दाखवी जाईल थोडं थोडं. तर चला आता भेटू सकाळच्याला. आता संध्याकाळचा व्हिडिओ भरपूर झाला, सकाळ सकाळ बी काहीतरी पुन्हा दाखवता येईल. तर चला आता अंधार पडलाय, समोर तुम्हाला दाखवतो. पूर्ण अंधार पडलाय. 9च्या नंतर एकदम गिराईक खेड्यागावात एकदम स्टॉप होतं. आपलं काही सिटी नाही. 9च्या नंतर आता बंद करायचं दुकान आणि मस्त आराम करतो मी. सर्वांना गुड नाईट, भेटू सकाळ. शेवटी पूर्ण बघा दुकानाच्या समोर पूर्ण अंधार झालाय. आता विराजने लावलेत आम्हाला चॉकलेट भरायला. विराज आता खरबूज चॉकलेट आता एका बरणीत भरीत होत आणि नंतर पिरू चॉकलेटी निवडायचं सांगितल्यात. ते पिरू एका बरणीत भरायच्यात. आता विराजने घेतली बरणी, विराज भरितोय खरबूज चॉकलेटी. आता कुठं ना केलाय तर भरणारच आहे त्यो. आता मला पण भरायची, मी पण ह्या बरणीत भरतोय खरबूज चॉकलेट. आता कवर लागन ही भरायला निवडायला. तर आता काय विराजने केलायच कुठं ना म्हणलं आम्हाला भरावंच लागेल. तर बघा आता आमचा विराज झोपलाय माझ्यापाशी. कसा बोलू नको मी आता. बरं झोपतो मी आता, बोलत नाही काही. मस्त झोप, सकाळी भेटू आपण सगळ्यांना. झोप झोप. तर सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. आज आहे 27 तारीख, 27/5/2025. तर बघा रात्री एवढा पाऊस झाला की रात्री एवढ्या विजा कडकडत होत्या. आकर्ष मी एवढ्या 5-10 वर्षात कधीच पाहिले नाहीत इतक्या इजा कडकडत होत्या. रात्री घरात असून सुद्धा भ्याव वाटत होतं मला की आयला इजा अशाच कडकडात्यात. इतका आवाज आणि इतकं बेकार वाटलं की 5 ते 10 वर्षात मला जसं कळतंय तशा एवढ्या विजा कधीच पाहिल्या नाहीत. तेवढ्या विजा आज मी कडकडताना पाहिल्या. तर आता सकाळ सकाळ तुम्हाला दाखवतो की आमच्या समोरचा तलाव रोजच्या शेड्यूलमध्ये आपण बघतो, पण तो भरला नव्हता. आज सांड्याहून पाणी पडले रातच्या पावसाने, ते पण मी दाखवतो. एवढं म्हणजे तलावाचं एकदम फुल तलाव भरलाय आणि सांड्यातून पाणी वगैरे बी पडतंय आणि असं खळखळ 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 पाणी वगैरे चालू आहे ना. तर भरपूर असा पाऊस झाल्यामुळं आणि आत्ता अजून तर पाऊस काळा लागायचा होता. 6 जून 7 जूनला पाऊस पडतो, पण आता सध्याला म्हणजे किती आज तारीखच किती 27च, म्हणजे 5व्या महिन्यात 27 तारखेलाच पाऊस आहे. तर तलाव वगैरे सगळं गच्च भरून, सांडा पण फुल भरून वाहतोय. म्हणजे पाऊस पडतो 6 जून 7 जूनला. तर इथं 5व्याच महिन्यात संपायच्या अगोदरच तलाव वगैरे नद्या वाहू लागल्यात. आणि आमचे विराज शेठ उठलेत आत्ताशी, म्हणजे आता परत जवळपास 8 वाजल्यात. 8 वाजता उठलेत आणि पाठीमागं झोपायला गेले ते, म्हणजे तिकडल्या घरी दिदीकडे झोपायला गेलता तिकडंच आताशी कुठून आलाय. आता त्याला आंघोळ करायची, मग जेवण करायचं मस्तपैकी, आहे का नाही. चला जेवण करायचं उरका, आंघोळ करू आपण. मोबाईलच पाहिजे का? दे ना दे ना दे ना दे ना. नुसतं मोबाईल बघायला पाहिजे, नुसतं मोबाईल बघायला पाहिजे. हा चल जेवण करायला, स्वयंपाक झाला, चल रेडी जेवण करू आपण. अयो अयो उठ चल चल. आमचा विराज उठ 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 सांग. दूध प्याला सांग, दूध प्याला बी होय. मग आता जेवण नाही करायचं? भूक नाही लागली नाही? बरं ठीक आहे, उरक बरं तुझं. थोडं उरक. जेवला होय तू आणि दूध पण प्याला? हा बघ का बाबा, पोट भरलं वाटतंय बघ. दीदीची तर जेवला होय. बरं बरं चल माझ्या बरं जेवायची, मग मला जेवायचं.